नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे भूमी, आकाश आणि त्यांच्याबरोबर संपूर्ण इन्स्पेक्टर साहेबांची टीमसुद्धा आलेली असते. तेव्हा इथे सगळे इन्स्पेक्टर आता फिल्डिंग लावतात आणि तांडेलला पकडण्यासाठी त्या ठिकाणी आलेले असतात. तेव्हा आता सगळे इन्स्पेक्टर जेव्हा आतमध्ये जायला निघतात तेव्हा आकाश म्हणत असतो की मी सुद्धा तुमच्याबरोबर येतो, त्याला पकडायला माझी मदतच होईल. तेव्हा इथे आता ऑफिसर म्हणत असतात तुम्ही आमच्याबरोबर येऊ नका, आधीच तुमच्या पायाला दुखापत झालेली आहे, उगाच आता रिस्क घ्यायला नको आणि तसंही आता आम्ही आमचं काम चोख करतोय ना, तुम्ही त्रास करून घेऊ नका. तेव्हा आकाश म्हणतो हे बघा, त्या तांडेलने माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे, तेव्हा मी तिथे येतोय, त्याला मी बघितलंय, मी तुम्हाला सांगू शकतो. तेव्हा इथे ऑफिसर म्हणत असतात प्लीज तुम्ही आमचं ऐका, रिस्क घेऊ नका, आम्ही आमचं काम अगदी चोखरित्या पार पाडतोय, आतमध्ये जाऊन आम्ही तांडेलला नक्की पकडू, तुम्ही रिस्क घेऊ नका. तेव्हा भूमी म्हणत असते मी तरी तुमच्याबरोबर येऊ शकते का? हे बघा ऑफिसर, मी बघितले तांडेलला माझ्या डोळ्यांनी, ते सुद्धा किती वेळा तरी, मी जर तुमच्याबरोबर आले तर त्याला ओळखायला माझी मदतच होईल. तेव्हा इथे ऑफिसर म्हणतात ठीक आहे, तुम्ही आमच्याबरोबर येऊ शकता. तेव्हा भूमी आता आकाशला म्हणते आकाश तू काळजी करू नको, मी त्यांच्याबरोबर जाऊन लगेच येते. तेव्हा आता भूमी ऑफिसर्स लोकांबरोबर आता आतमध्ये आलेली असते आणि सगळेजण तांडेलला आणि त्याच्या टीमला शोधण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा इथे भूमीचं लक्ष जातं तर तांडेल खाली पडलेला असतो, त्याची टोपी ती बघते, त्याच्यावरती तांडेल असं लिहिलेलं असतं. तेव्हा इथे ऑफिसर म्हणतात की भूमी मॅडम तुम्ही बाहेर जा, कारण भूमी घाबरते आणि जोरात ओरडते. ती किंचाळल्यामुळे इथे लगेच ऑफिसर तिला बाहेर जायला सांगतात आणि तांडेलचे फोटो काढून आता बाहेर येतात. आकाश विचारतो की काय झालं, खूप उशीर झाला तुम्हाला, तांडेल सापडला का? तेव्हा ऑफिसर म्हणत असतात की तांडेल सापडला, तांडेलला कुणीतरी मारलेला आहे, त्याच्या डेड बॉडीचे फोटोज आम्ही काढून घेतले, ते मी पोस्टमॉर्टमला सुद्धा पाठवून देतोय, तुम्ही काळजी करू नका, तांडेलच्या माणसांना तरी आम्ही नक्की पकडू. तेव्हा आकाश म्हणत असतो पण तांडेलला पकडणं खूप जास्त गरजेचं होतं, तांडेलमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले, तुम्हाला माहिती आहे ना, तांडेलला पकडणं खूप जास्त गरजेचं होतं, मला न्याय कसा काय मिळणार, जर तोच नसेल तर कसं कळणार की आम्हाला कोणी मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा इथे भूमी म्हणत असते कुठले तरी दुसरं मार्ग असतील ना आकाश, त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा ऑफिसर म्हणत असतात तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्हाला आता क्लू मिळालेला आहे, आम्ही तेव्हापासूनच त्याचा शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि आत्तापर्यंत त्याला शोधतोय ना, आम्ही काही ना काहीतरी क्ल्यू नक्की शोधून काढू, असं आता ऑफिसर म्हणत असतात. तर भूमी आता आकाश दोघेजणं घरी आलेले असतात. तेव्हा सगळेजण त्यांना जाब विचारत असतात. आजी म्हणत असतात आकाश तू कुठे गेला होतास न सांगता, याला काय अर्थ असतो सांग बरं तू, सकाळी कुणालाही न सांगता तुम्ही दोघंजणं घराबाहेर पडला होतात आणि आता एवढं रात्री येत आहे, तुला माहिती आहे ना तू माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहेस ते, तरीसुद्धा एवढी मोठी रिस्क घेतलीस. तेव्हा आकाश काही बोलायला जाणार तेव्हा राजकाका म्हणतात की आकाश याच्यावरती काही स्पष्टीकरण असूच शकत नाही असं मला तरी वाटतं. अरे तू काय सांगणार आहेस आता सगळ्यांना, सगळ्यांना किती काळजी वाटत होती तुला माहिती आहे का? तेव्हा रागिनी म्हणत असते आणि पोलिसांना तू इन्व्हॉल्व केलेच नाही केसमध्ये, ते त्यांचं काम करतील ना, की आकाश तुझा आता कुणावरती विश्वासच राहिलेला नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते नाही आत्या असं काही नाही आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते ताई तू तर गप्पच बस, मला माहिती आहे हा सगळा प्लॅन आहे ना तुझा होता, तुला तर सुपर वुमन बनायची खूपच जास्त हौस असते ना, मला माहिती आहे हा सगळा प्लॅन तुझाच होता आणि म्हणून आकाश जीजू तुझी साथ देत होते. तेव्हा आकाश म्हणतो गप्प बस आता, कुणीही एक शब्द भूमीला बोलायचा नाही, हा संपूर्ण प्लॅन माझा होता आणि भूमी मला फक्त साथ देत होती. तेव्हा इथे आकाश आता उभा राहतो आणि म्हणत असतो हे बघा, आमच्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्यासाठी मी तुमची सगळ्यांची हात जोडून माफी मागतोय, पण प्लीज तुम्ही कोणीही भूमीला काही बोलू नका, तिची या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते की मी सुद्धा हात जोडून तुमच्या सगळ्यांची माफी मागते आणि पुन्हा असं काही होणार नाही. आकाशने माझ्याकडून मदत मागितली, मी नाही कशी म्हणणार होते. तेव्हा रागिनी म्हणत असते अरे पण तुम्ही स्वतःचा नाही तर आमचा तरी विचार करायचा ना, आणि आम्ही तुमच्या भल्याचाच विचार करतोय ना. तेव्हा आजी म्हणत असतात की आकाश तुझ्याशिवाय मला कोण आहे, तुम्हाला दोघांना जर काय झालं असतं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकले नसते आणि मी मेल्यानंतर तुझ्या आईवडिलांना जाऊन काय उत्तर देणार होते सांग बरं तुम्हाला, हे बघ तू पुन्हा असं कधीच काही करू नकोस. तेव्हा राजकाका म्हणतात बरं ठीक आहे, जे झालं ते झालं, आकाश पुन्हा असं अजिबात वागायचं नाही आहे आणि तुला माहिती आहे ना उद्या काय आहे ते. तेव्हा आकाश म्हणतो राजकाका मी कसं काय विसरणार आहे, उद्या आत्याचा वाढदिवस आहे आणि तिचा वाढदिवस मी कधीही विसरू शकत नाही. उद्या काय करायचं आजी? तेव्हा इथे आजी म्हणत असतात उद्या काय करायचं,
उद्या सकाळी लवकर तयार व्हायचं, ऑक्शन करायचं आणि नंतर केक कापायचा आणि नंतर काय पार्टी धम्माल. तेव्हा इथे रे भूमी म्हणत असते की रागिनी आत्या, उद्या तुमचा वाढदिवस आहे ना, उद्या आपण छान सजावट करूया, तुमचा वाढदिवस आपण धूमधडाक्यात साजरा करूया. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की आजच्याच टेन्शनवरती आईंचा वाढदिवस म्हणजे उतारा आहे, हो की नाही अथर्व, तू उद्या डेकोरेशनचं बघशील ना. तेव्हा अथर्व म्हणतो की आईसाठी काय पण, अभिदादा आणि मी आम्ही दोघं जण डेकोरेशनचं बघू. तर इथे आता रागिनीला वाटत असतं की भूमीला असं वाटतंय की तांडेल हा मेलेला आहे. तेव्हा इथे रागिनी आता तांडेलला फोन करते आणि म्हणते की आपला प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. त्या भूमीला आणि आकाशला असं वाटतंय की तांडेल मेला आहे. आता उद्याच्या उद्या तू मुंबईला जायचं आणि तिथून पहिली फ्लाईट पकडायची आणि हा देश सोडून जायचं आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत आपल्या देशात परत यायचं नाही. इथे आता बोट बॉम्बलास्टचा विषय एंड झालेला आहे आणि रागिनी पटवर्धन त्याच्यामधून वाचलेली आहे असं रागिनी म्हणते. तर इथे आकाश म्हणत असतो, अथर्व कुठे गेला होता असतो. तर इथे अथर्व गिफ्ट आणायला गेलेला असतो. त्यानंतर इथे रागिनी आता येते. सगळेजण टाळ्यांच्या गर्जनात तिचं स्वागत करतात, कारण ती आज उत्सव मूर्ती असते, तिचा वाढदिवस असतो. त्यानंतर तिथे आई येतात, तिचं औक्षण करतात आणि तिला लगेचच बांगड्या देतात. म्हणतात की रागिनी, मी तुझ्यासाठी बांगड्या आणल्यात, बघ तुला आवडत आहेत का. तेव्हा रागिनीला त्या खूप जास्त आवडतात. त्यानंतर राजा काका तिथे येतात. राजा काका रागिनीला गुलाबाचं फूल देतात आणि तिला हॅपी बर्थडे विश करतात. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवतात. त्यानंतर इथे रागिनी म्हणते, एवढंच. तेव्हा राजा काका म्हणतात, नाही एवढंच कसं, आणि त्याने तिच्यासाठी अजून एक गिफ्ट आणलेलं असतं आणि म्हणतात की गिफ्ट छोटंसं आहे पण त्याच्यामध्ये माझं खूप सारं प्रेम आहे. त्यानंतर इथे आता पौर्णिमा आणि अभिजित दोघंजणही गिफ्ट देतात रागिनीला. तेव्हा रागिनी म्हणते, अरे वा, 2-2 गिफ्ट. तेव्हा इथे राजा काका म्हणतात, रागिनी दे इकडे, दे मी ठेवतो दे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, नाही नको, ते माझे गिफ्ट आहेत. तेव्हा राजे काका हसायला लागतात आणि म्हणतात, अच्छा तुझे गिफ्ट आहेत का. त्यानंतर तिथे अथर्व आणि इथे मानसी दोघंजणंसुद्धा वेगवेगळे गिफ्ट देतात. तेव्हा इथे गिफ्ट ठेवायला आता जागा नसल्यामुळे इथे रागिनी म्हणते, अहो जरा घेताय का. तेव्हा राजे काका म्हणतात, आता का, आता तुझे गिफ्ट आहेत ना हे. तेव्हा रागिनी म्हणते, नाही आपले आहेत. त्यानंतर इथे वेदांगी येते, तीसुद्धा गिफ्ट देते आणि ती आकाशला विचारते, आकाश तू कधी गिफ्ट देणार आहेस. तेव्हा आकाश म्हणतो, नाही मलासुद्धा द्यायचं आहे गिफ्ट, पण भूमी आल्यानंतर आम्ही दोघंजण आत्याला गिफ्ट देणार आहोत. तेव्हा आजी म्हणतात, भूमी, अरे पण आहे तरी कुठे भूमी, दिसत नाही आहे ती. तेव्हा तिथे भूमी येते आणि म्हणते, आजी मी इथे आहे. आणि इथे भूमी म्हणत असते की बरोबर बोलतोय आकाश, मी आणि आकाश आम्ही दोघंजणं मिळून आत्याला खूप जबरदस्त असं गिफ्ट देणार आहोत. तेव्हा भूमी म्हणत असते की आत्तापर्यंत जो तुमच्यावरती पडद्याच्या मागून वार करत होता, आता मी त्याला सगळ्यांच्या समोर घेऊन आलेली आहे आणि आज त्याला बघून तुम्हालासुद्धा खूप जास्त आनंद होईल. तेव्हा इथे आता ऑफिसर तांडेला घेऊन तिथे आलेले असतात. तांडेला घेऊन आल्यानंतर रागिनी, अभि आणि पौर्णिमा तिघेही संपूर्णपणे टेन्शनमध्ये येतात. अभिला तर आता काय बोलावं काही कळतच नाही, कारण तो तांडेल त्याच्या समोर येऊन उभा राहिलेला असतो. तेव्हा आता रागिनी, अभि आणि पौर्णिमा तिघांनाही घाम फुटलेला असतो, घाबरलेले असतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की हे माझ्याकडून आणि आकाशकडून तुमच्या वाढदिवसाचं गिफ्ट आहे, याला अरेस्ट होणार आहे. तेव्हा इथे रागिनीला आता काय बोलावं काही कळतच नसतं. तेव्हा राजा काका म्हणतात, हा तांडेल आहे, पण याला तर काल कुणी मारलं होतं ना, तुम्ही म्हणालात ना की हा मेलाय म्हणून. तेव्हा भूमी म्हणते, हो आम्हालासुद्धा असंच वाटत होतं, पण हा मेला नव्हता. एका माणसाला वेगळ्या याचे कपडे आणि टोपी घातली होती आमची दिशाभूल करण्यासाठी. पण जेव्हा आम्ही तिथून बाहेर पडत होतो तेव्हा मी ऑफिसर्सला म्हणाले की मला तो फोटो बघायचा आहे जो डेड बॉडीचा काढला आहे. तेव्हा भूमी तो फोटो बघते आणि म्हणते की हा माणूस तो नाही आहे, हा तांडेल नाही आहे, तांडेलला मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे, हा दुसराच कुणीतरी माणूस आहे. तेव्हा इथे ऑफिसर म्हणत असतात की बरं झालं तुम्ही ही न्यूज दिली. तेव्हा इथे ऑफिसर म्हणतात, याचा अर्थ नक्कीच आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे, पण तोपर्यंत तुम्हीसुद्धा असं प्रिटेंड करायचं आहे की हा माणूस मेलेला आहे, कुणालाही आपल्यावरती संशय येता कामा नये. कारण इथे जो इन्स्पेक्टर साहेब असतात त्यांनासुद्धा कळलेलं असतं की तांडेल रिक्षामध्ये बसून एस टी स्टँडच्या तिकडे गेलेला आहे. तो इथे मुंबईला जायला निघालेला असतो आणि तेव्हाच ऑफिसर्सनी त्याला पकडलेलं असतं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की याच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, आमच्या दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. तेव्हा भूमी म्हणते, कोण. तेव्हा आकाश म्हणतो, मी आणि माझी टीम, माझ्याबरोबर होती ना माझे सहकारी. तेव्हा इथे ऑफिसर म्हणतात, हा असं नाही सांगणार, सांग कुणी करायला सांगितलं होते तुला. आणि ऑफिसर त्याला मारायला लागतात. तेव्हा तो म्हणतो, थांबा साहेब, मी सांगतो हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे तांडेल आता त्या व्यक्तीकडे बोट करतो ज्याने हा बॉम्ब ब्लास्ट करायला सांगितलेला असतो. तेव्हा सगळेजण त्या व्यक्तीकडे बघतात आणि पूर्णपणे आता भारावून गेलेले असतात.